मला असं वाटतंय. मला सांगितलेलं खरं आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. मला सांगितलेलं, वारंवार सांगितलेलं की तू कामाला लाग, तुला नगरसेवक व्हायचं आहे, तू कामाला लाग. आणि त्या परिणामी मी माझ्या कृतीपेक्षा जास्त पुढे जाऊन काम करत होतो, रस्त्यावर उतरून काम करत होतो, जे काय नगरसेवक काम करत. आणि त्यानंतर थोडं होतं माझ्या मनात पण थोडी नाराजी व्यक्त होतीच, कारण मेहनत मी केली होती आणि माझं स्वप्न होतं नगरसेवक व्हायचं. जसे आमदार म्हणाले होते, एनी हाऊ तुला नगरसेवक व्हायचंय. मला असं कुठली गोष्ट बोललेली नाहीयेत. आणि कदाचित आता माझ्या घरात नगरसेवक आहे, माझी धर्मपत्नी, त्यामुळे कदाचित ती संधी दुसऱ्या आणखी जे इतर लोक आहेत, माझ्यापेक्षा जे सिनियर लोक आहेत, त्यांना देण्यात येत असेल ते. सिनियर म्हणण्यापेक्षा पण खास लोक म्हणू शकतो. ते आता मी तुमची भाषा दे, पण मला असं वाटतं की ते नमस्कार. आता आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये उपस्थित आहोत. जसं आपल्याला माहिती असेल, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 2 हे बहुजन विकास आघाडीचे बालेकिल्ले मानले जायचे आणि तिथेच आता परिवर्तन होऊन भाजपने आपला झेंडा रोवला. आपण आता प्रभाग क्रमांक 5 मध्ये उपस्थित आहोत, जिथे संजना भायदे या नवनिर्वाचित नगरसेविका झाल्या आणि त्यानंतर त्यांनी हा पहिला कार्यक्रम ठेवला. खरं तर हा कार्यक्रम गणेश भायदे त्यांचे पती गेल्या 15 वर्षांपासून आयोजित करत आहेत. आणि आपण पाहू शकतो, जी गर्दी महिलांनी या ठिकाणी केली होती मोठ्या प्रमाणात होती. 15 वर्ष सलग हा कार्यक्रम गणेश भायदे यांनी सुरू ठेवला आणि आता नगरसेविका झाल्यानंतर संजना भायदे या देखील यामध्ये उपस्थित तर होत्याच, गेल्या अनेक वर्षांपासून होत्या, पण आता नगरसेविका म्हणून होत्या. आपण जाणून घेऊया, मॅडम कसं वाटतंय नगरसेविका होऊन परिवर्तन आणून कसं वाटतंय? परिवर्तन जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यांना परिवर्तन हवा होता, तो झालेला आहे. पण काम म्हणायचं झालं तर माझे पती गणेश भायदे हे खूप वर्षांपासून 15 वर्ष जवळ जनतेची रस्त्यावर उभी राहून सेवा करत आहेत. त्यांच्याकडे त्यावेळी कोणतेच अधिकार नव्हते, पण एक जनसेवक या हक्काने ते सर्वांच्या समस्या सोडवत होते आणि ते असेच पुढे सोडवत राहणार आहेत. आता तर आम्हाला निवडून दिलेलं आहे पक्षाने, आणखीन त्याला एक दुजोरा मिळालेला आहे. तर आणखी हक्काने आम्ही सर्व कामं करू शकतो, महानगरपालिकेत समस्या आपल्या मांडू शकतो आणि ती करवून घेऊ शकतो. आता मॅडम नगरसेविका आहात तुम्ही, तर सर्वप्रथम कोणती समस्या आपल्या प्रभागाची मांडाल? कारण डासांचा जो त्रास आहे अतिशय वाढलेला आहे, तर आपल्या प्रभागातील ह्या व्यतिरिक्त कोणती समस्या तुम्हाला वाटते महत्त्वाची? डासांची खूप मोठी समस्या आहे, त्यानंतर भटक्या कुत्र्यांची खूप मोठी समस्या आहे, स्ट्रीट लाईटची समस्या आहे. 2 खांबांच्या मध्ये एक खांब लावून जर आणखीन प्रकाश देणारे दिवे लावले तर ते खूप गरजेचं आहे. भूअंतर्गत जर वायरिंग केली ती गरजेची आहे. त्यानंतर नाली सफाई आपली होत नाही बरोबर, त्याची गरज आहे. कचरा ठिकठिकाणी पडलेला असतो, झाडं तोडली, छाटणी केली की तिथे फांद्या पडलेल्या असतात. हे सर्व दाखवून द्यावं लागतोय आता प्रत्येक वेळा. हे सर्व आम्ही हळूहळू आता जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला आपला विभाग स्वच्छ हवा आहे, स्वच्छ सुंदर परिसर हवा आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहे. आपण आता गणेश भायदे यांच्याशी बोलूया. सर, सर्वप्रथम नमस्कार. 15 वर्ष सलग तुम्ही हा कार्यक्रम सुरू ठेवला, मॅडम पण आता त्याला पुढे नेत आहेत. आयोजक तर तुम्हीच आहात, पडद्यामागचे आपण म्हणतो ज्यांना, आयोजक तर तुम्हीच आहात. परंतु खरं तर प्रभाग क्रमांक 5 हा तुम्ही तुमच्या खांद्यावर पेलवला, पुढे नेला. पण कुठेतरी वाटतं का की आपल्या पदरात हे यश यायला पाहिजे होतं? म्हणजे मिसेसच्या आलं, परंतु कुठेतरी जो चेहरा आहे भाजपचा, ते खरं अर्थाने तुम्ही होतात. गेली 15 वर्ष हा कार्यक्रम सतत घेतो मी, आणि हाच कार्यक्रम नाही, अनेक कार्यक्रम राबवतो माझ्या विभागातील, प्रभागातील नागरिकांसाठी, मतदारांसाठी. महिला असतील, पुरुष असतील, दहिंडी असेल, किंवा अजूनही, म्हणजे तुम्ही बघता या दरवर्षी दर वर्षाला नवीन सुरुवात येते, कॅलेंडर पासून ते दिवाळीपर्यंत, उठण्यापर्यंत, आणि बाकीचे मध्ये कार्यक्रम असतात, वाढदिवसानिमित्त वह्या वगैरे, सगळ्याच गोष्टीचं, म्हणजे एक नवरात्रीला बस सोडणं वगैरे, सगळेच कार्यक्रम घेत असतो. आणि त्या मार्फत मी आपला एक मतदार जमा केलेत, जे माझे बोलतात ना वोटर्स आहेत ते, आणि त्या वोटर्सने दाखवून दिलंय की आम्ही गणेश भायदे बरोबर आहोत. पण कुठेतरी सर, इतकं सगळं केल्यानंतर आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये मुख्य चेहरा तुम्ही होतात. कुठेतरी कुणालजी झाले, गौरव राऊत असतील, गौरव राऊत तर बहुजन विकास आघाडीमधून भाजपमध्ये आले होते, त्यानंतर आता तुमच्या स्वतःच्या मिसेस आहेत. तर असं कुठेतरी एक जबाबदारी तुम्हाला दिलेली भाजपने तुम्ही पार पाडली. मग आता काय वाटतं, कुठेतरी तिकीट देण्यामध्ये पक्ष कमी पडला का? पक्षाच्या काय रणनीती असतील, मला असं वाटतंय. मला सांगितलेलं खरं आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. मला सांगितलेलं, वारंवार सांगितलेलं की तू कामाला लाग, तुला नगरसेवक व्हायचं आहे, तू कामाला लाग. आणि त्या परिणामी मी माझ्या कृतीपेक्षा जास्त पुढे जाऊन काम करत होतो, रस्त्यावर उतरून काम करत होतो,
जे का नगरसेवक काम करत ते काम करत होतो. ठीक आहे, आता काय झालं मला माहित नाही, का शेवटच्या क्षणापर्यंत माझं नाव होतं, पण ते नाव का कट झालं, का कापलं गेलं, पक्षाची रणनीती काय होती, त्यात त्याचं काय मला सांगितलं नाही. शिवाय मला एवढं सांगितलं की तुम्हाला नाही, आम्ही या तिकीट देत, तुमच्या मिसेस तिकीट देतोय आणि तुम्हाला त्यांच्याकडे काम करायचं आणि तुमचा तो प्रभाग 5चा पॅनल आहे तो पुन्हा तुम्हाला निवडून आणायचा आहे. आणि त्यानंतर थोडं होतं माझ्या मनात, पण थोडं नाराजी व्यक्त होतीच, कारण मेहनत मी केली होती आणि माझं स्वप्न होतं नगरसेवक व्हायचं. जसे आमदार म्हणाले होते, एनी हाऊ तुला नगरसेवक व्हायचंय, पण कदाचित तो शब्द खोटा ठरला असेल. आमदार आता आता काय म्हणतायत, काही दुसरी जबाबदारी, कारण अजून काही स्वीकृतांची यादी पण जाहीर होऊ शकते, तर मला असं काही सांगितलं नाहीये, मला असं कुठली गोष्ट बोललेली नाहीयेत. आणि कदाचित आता माझ्या घरात नगरसेवक आहे, माझी धर्मपत्नी, त्यामुळे कदाचित ती संधी दुसऱ्या आणखी जे इतर लोक आहेत, माझ्यापेक्षा जे सिनियर लोक आहेत, त्यांना देण्यात येत असतील. ते सिनियर म्हणण्यापेक्षा पण खास लोक म्हणू शकतो. ते आता मी तुमची भाषा ती, पण मला असं वाटतं की ते जे वरिष्ठ असतील भाजपचे, ज्यांना तिकीट मिळाली नव्हती, त्यांना कदाचित इथं सामावून घेत असतील. माझा सर, एकदम एकदम शेवटचा प्रश्न माझा, की कुठेतरी नाराजी तर होती जेव्हा तिकीट मिळालं नव्हतं तेव्हा, आता तर मॅडम जिंकल्या, परंतु त्यावेळेस खंत होती, नाराजी होती, पण तुम्ही डगमगलात नाहीत. अनेक लोकांनी नाराजीमध्ये पक्ष सोडले, बरंच काही आटाटोप केला, पण तुम्ही डगमगला नाहीत. आता तुमच्याकडे एक नगरसेवक आहे, एक अंक आहे तुमच्याकडे, तर असं तर नाहीये की येणाऱ्या काळामध्ये नाराजीमुळे पक्षांतर होऊ शकतं. मॅडम, मी एकच सांगू इच्छितो, गेली अनेक वर्ष इथे काम करतोय आणि मला या प्रभागामध्ये पहिला वॉर्ड होता, त्या वॉर्डामध्ये मला इथे भगवा झेंडा फडकवायचा होता आणि तो मी शिवरायांच्या रुपयाने इथे झेंडा फडकवलाय. पक्षाच्या पाठबळ असेल, मतदारांची मला साथ मिळाली आणि त्यामुळे ते मी सर्व शक्य झाले. माझे सर्व साथीदार, माझे कार्यकर्ते, आज मी एक चांगली टीम ॲड म्हणेन, प्रॉपर टीम ॲड म्हणेन. महिला असेल, पुरुष असेल, सिनियर सिटीजन असेल, युवा विकास आघाडी असेल, कामं माझी सुरू आहेत, कामं करतोय. आज तुम्ही बघा असाल, जशी निवडणूक झाली, निकाल लागले, पण मी कुठे थांबलो नाही, माझं काम कुठे थांबलं नाही. आपण बघा असाल, आज नाले असतील, रस्ते असतील, ओपन मीटर असतील, झाडं असतील, सगळ्या गोष्टीमध्ये मी माझा फॉलोअप सुरू आहे आणि माझं काम सुरू आहे. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं तर जसं आपल्याला माहिती असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये एका व्यक्तीला जी ती जबाबदारी देण्यात आली होती. 2 मध्ये, 5 मध्ये, 10 मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये देण्यात आली होती आणि तसंच प्रभाग क्रमांक 5 मध्ये गणेश भायदे यांनी एक मोठी जबाबदारी निभावली. आपल्या पत्नी नाही तर इतर 3 नगरसेवक देखील त्या जोरावर निवडून आणले, परंतु कुठेतरी खंत मनात वाटत आहे. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये गणेश भायदे यांना पक्ष कोणती मोठी जबाबदारी देतो का, की पुन्हा एकदा खासांचा विचार केला जातो आणि कुठेतरी सरांच्या घरात एक नगरसेवक मत आहे, त्यामुळे कुठेतरी परत पुन्हा एकदा आश्वासन देऊन मागे ठेवलं जातं. धन्यवाद.